दक्षिणम वर्षतद भारत नाम भारतीय यात्रा सन्नति। हमारा भारत देश जो उत्तर में हिमालय है तथा दक्षिण में समुद्र और उस भारत देश में हम रहने वाले भारतीय यहाँ रहते हैं। नमस्कार, इथं उपस्थित सर्व गुरुवर्य व माझ्या बालमित्रांनो, मी अस्मिता अश्विनी अभिमन्यू कातखडे इथे तुम्हाला हुतात्मा दिनाबद्दल सांगणार आहे। महाराज आधी लग्न कोंढाण्याचं व मग माझ्या रायबाचं। जेव्हा तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न आपल्या खांद्यावर घेतात ती आहे खरी देशभक्ती। देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा करतात। 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली म्हणून हा दिवस साजरा करतात। स्वातंत्र्यासाठी आणि देशाच्या कल्याणासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी हा दिवस साजरा करतात। महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर, सोलापूरमध्ये 12 जानेवारीला हुतात्मा दिन साजरा करतात। पालघरमध्ये हुतात्मा दिन साजरा करून गोविंद ठाकूर, काशीनाथ पागधरे, मोरे सुकून, रामचंद्र चुरी, रामप्रसाद तिवारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते। भारतात दरवर्षी 30 जानेवारीला हुतात्मा दिन म्हणून साजरा करतात। सत्य, अहिंसा आणि शांतता या मार्गावर हिंदुस्थान आणि संपूर्ण जग सुखाने व समाधानाने राहू शकते हे जगाला आधुनिक काळात दाखवून देणाऱ्या जणू काही एक ईश्वर प्रेरित म्हणून गांधीजींनी जगभर अजूनही मान्यता आहे। एखाद्याला शरीर रूपाने या जगातून नष्ट केल्यानंतरही त्याचे विचार संपत नसतात, या उलट ते अधिकाधिक उजळून निघतात हे महात्माजींच्या मृत्यूने वारंवार सिद्ध केले। शेवटी एवढंच बोलेल, नमन स्वीकारा आमुचे बापू तुम्ही महात्मा, नमन स्वीकारा आमुचे बापू तुम्ही महात्मा। भारताच्या भवितव्यासाठी तुमचा अमर आत्मा, तुमचा अमर आत्मा। धन्यवाद। जय हिंद।